कळशी ठेवलंय पोरावर. गॅस गरम झालाय सगळा. पाईप अशी होत्या तिडीमध्ये हे. ओहो, आता कसं वाटते? छान वाटते ना आता खाली बसल्यावर निवांत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 17 जून 2026. ती आई म्हणत्या माझं उभारून पाय दुखतात, चपात्या लाटायच्या भाजायच्या उभारून, त्याच्यामुळं आईचं पाय दुखतात ना. आई म्हणली गॅस खाली ठेव, मी खालीच बसतो म्हणली चपात्या लाटत. मग आता ते गॅस खाली ठेवायचा आहे. मग आता मी आलो आहे उलटनं घ्यायला, कारण की चपाती भाजायला उलटनं पाहिजे ना. ठीक आहे, उलटनं घ्यायला आलो आहे. आता आईला उलटनं देतो आणि गॅस खाली ठेवतो. ठीक आहे, उलटनं दिलं आईला. आता गॅस मला व्यवस्थित खाली घेतला पाहिजे, कारण की हे कसं आहे, पाईप अशी गुंडाळते ना कशी पण, हे काय व्यवस्थित होत नाही पाईप. त्यामुळं पाईपीकडं लक्ष देऊन मला गॅस खाली घेतला पाहिजे, नाहीतर पाईप निघली म्हणजे धुळलाच होईल, आहे का नाही? कुठलंही वय हा भाजतेले वांग्याच पहिला येतंय ग. कळशी ठेवलंय पोरावर. गॅस गरम झालाय सगळा. पाईप अशी होत्या तिडीमध्ये हे. ओहो, ठेवला खाली. तेलाची किटली देऊ का? आता कसं खाली बसून सोपं होते ना चपात्या भाजायला लाटायला. हा, हिदर लायटर. हे रॉकेलचं का नाही ते ठेवू नको. रॉकेलचं कॅन गॅस जवळच ठेवलाय. नाहीतर भडका होईल 10 दिवशी, नाही का नाही? काय विसरलं? लाटणं वे. लाटणं कुठं आहे इथं? कुठं? तिथं आहे वे. तो हा इकडं आहे वाटतं लाटणं. लाटणं द्यायचं विसरलं. हिदर. आता कसं वाटते? छान वाटते ना आता खाली बसल्यावर निवांत. उभारून म्हणजे लय तू दररोज वरडत होतीस आहे ना, पाय दुखतात उभारून, म्हणून म्हणलं आज गॅस खालीच ठेवावं. किती आहे ती गोळ? काय लय नसतील, 10-12 असतील है ना. भरा होत्यात. लय गडबड करू नको चपात्या लाटायला, निवांत केलं तरी चालतंय है ना. चपात्या ठेवताना ह्याच्यात ठेव, ताटात. अगं कुठली जाळी ही? अगं ही प्लॅस्टिकची जाळी. पागळ त्या परत ही. तुला किती वेळा सांगितलं पागळ द्या तरी त्यातच ठेव म्हणत्या. सगळी गरमी त्यात चपाती सगळं पागळून चपातीला लागल ते. बरं ठेवू नको म्हणताना त्यातच ठेवणार. हो ठेवली आहे का? काय गॅस मोठा कर की, म्हणजे भरा भाजतील. कुठं? ती फरशी गुळगुळीत आहे ना, त्यामुळे गॅस मागं सरतोय. पळपुड काय गॅस? पळपुड वे. ते पळपुड कसं फरशी गुळगुळीत असल्यामुळं ते पळपुड इकडं तिकडं करते ना. त्याच्या खाली काहीतरी टाक की. देऊ का काहीतरी टाकाय? इधर टावेल घे, पळपुड खाली बघ तर टाकून, म्हणजे घसरणार नाही. आहे का मागं सरकते पळपुड. आई आता डबा भरायला लागल्या कामाचा. त्याचा डबा भरलास काय? काय केलंय? मी नंतर जेवणार, एक चपाती खाणार, लय नाही. तेवढंच आधार पोटासाठी. भाऊ काय केले? हो, अगं एवढी मोठी कसली मटकी आहे? जाड मटकी आहे. पहिल्यांदा बघते मी. बघू अजून थोडं घाल की, एवढं पुरतंय वे. बाद झालेलं घाल नको. चपाती घाल की, 4 घाल की चपात्या. तर आम्हाला बघू दे किती चपात्या घालत्यास. एक. ही कितवी? 2,
ही तिसरी. अर्धीच घालले नको 4 कशाला उगं. हां बा झालं. चल जाऊ दे मला 9:30 झाले वाटतं. तू कामाला चाललीस. नाही बसणार आहे अंडी घालत. यायला लागले तिथं मागे. माझा डबा इथं साईडला ठेव मला कळणार नाही परत. इकडे घे. चल, 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 चल. तर मी माझा डबा का नाही यो डबा तर साईडला ठेवतो म्हणजे राहुलचा डबा वेगळा आणि माझा डबा वेगळा. नाहीतर आदला बदल होईल ना इकडं आणि इकडं 2 डबा असले की मग कुठला पण नेणार तो. त्यामुळे इकडं साईडला ठेवलेली डबा मी. स्वयंपाक झाला आहे सगळा. आता गॅस वर ठेवतो. ओहो तवा गरम आले. कारण की दररोज खाली वर करायला लागणार असं दे कारण की पर्याय नाही ना आता. हो ही आमटीचं इथं ठेवतो. ही पाईप बघा कशी झाली आहे का. आता पाक खाली गेली पाईप. आता इकडं वर येईन आपण झाल्या. एक पाईप आहे वेगळी. ठीक आहे लई वेगळी पाईप आहे. व्यवस्थित लक्ष देऊन गॅस ठेवायला लागते. पाईपीकडे लक्ष देऊन. मित्रांनो आलो आहे आत्ता कामावरून आणि कामावरून आलो आहे. पाय एवढं दुखायला लागली ती काय सांगू. सारखं तिकडं पळून खाली वर करून पाय दुखायला लागली ती. लय पाय दुखायला लागली ती काय सांगू. तुम्हाला आता मी चहाची कपं दाखवतो म्हणजे 4-5 कप आहे ती आणि ती कशी अडकवल्यात दाखवतो. अडकवायला लय भारी आहे म्हणजे असं स्टँडवर अडकवले तुम्हाला दाखवतो. हो गाई थांबा. हे बघा कशी अडकवलेत स्टँडवर. एकदम भारी दिसते रे बघा कशी दिसते रे आहे का. लय भारी दिसतात का नाही म्हणजे असं कसं कप राहिलेत बघा की. आणि ही जर 2-3 कपं काढली का नाही ह्याचा बॅलेन्स जाणार. मी खाली पडणार. आणि कपं किती आहेत 1 2 3 4 5 6 कप आहेत. आणि ही कपं कोणी दिल्यात तुम्हाला सांगतो. आमची आई जिथं कामाला जाते का नाही मारवाड्याच्यात तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलेच आहे. आमची आई कुठं कामाला जाते. जिथं कामाला जातात त्यांनी आमच्या आईला ही कपं दिलेली आहे का. पण मस्त दिसते ती. मी आत्ता आल्या बघितलं मला माहीत नव्हतं. आजच कपं दिलेली बघा कशी दिसते ती. एकदम भारी दिसते. मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.